नोकरीनिमित्त राज्यभर फिरत असताना विविध ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आपली ओळख सांगताना उंच खडक बुद्रुक गावचे नाव घेतले की तुमच्या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फार चांगली झाली आहे, आम्ही ती सोशल मीडियावर पाहतो, अशा प्रतिक्रिया मिळतात। त्यामुळे झेडपी शाळा, देवस्थान आणि सदन शेतीमुळे उंच खडक गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलंय, असं प्रतिपादन आरटीओ श्रीकांत मंडलिक यांनी केलं। उंच खडक बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी प्रमुख वक्ते म्हणून मंडलिक बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अगस्ती कारखान्याचे माजी संचालक भाऊमामा खरात होते। तालुक्याच्या ठिकाणाहून विद्यार्थी गावातील या शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात। हे शाळेच्या इतिहासातील पहिलीच घटना असल्याचंही मंडलिक यांनी सांगितलंय। या यशामागे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर शिंदे आणि त्यांच्या टीमचे अथवा परिश्रम असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या यशामागे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर शिंदे आणि त्यांच्या टीमचे अथक परिश्रम असल्याचं त्यांनी नमूद केलंय। शाळेचा हा विकास राजकारण विरहित वातावरणात कायम टिकून राहावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर शिंदे यांनी केलं। यावेळी त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांसाठी झालेल्या आर्थिक खर्चाचा आढावा मांडला। मुख्याध्यापक अण्णासाहेब मरभड आणि क्षीरसागर मॅडम यांनी सूत्रसंचालन केलं, तर वाळुंज मॅडम यांनी आभार मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शामराव देशमुख आणि अक्षय देशमुख यांनी परिश्रम घेतला। यावेळी पालक, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। दुसरं या शाळेचं अजून एक सांगतो, आपण म्हणजे ज्यावेळेस आम्ही मराठी शाळेत होतो त्यावेळेस तुमच्या पिढीमध्ये कदाचित मंदिरामध्ये शाळा व्हायची, ते मंदिर होतं। या पिढीने मंदिरामध्ये शाळा शिकली, आमच्या पिढीने त्या 2 वर्गामध्ये शिकवली। आता ही पिढी या दुसऱ्या 4 वर्गांमध्ये शिकवते आणि त्यानंतरची पिढी अशी यावी की त्यांनी मल्टी स्टोरी बिल्डिंग असावी, 3-4 बिल्डिंग असाव्या आणि इथे शाळा, उंच खडकची शाळा पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक व्हावी असं मला एक मनापासून वाटतं। गावच्या प्रत्येक गोष्टी राजकारण असतं, पुढे आता राजकारण असल्याशिवाय विकास होत नाही। आमच्या आर्मीमध्ये असं असायच्या 2 कंपन्या 3 कंपन्या असायच्या, त्याचं एक सायकोलॉजिकली असं असायचं की त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असायचं। कॉम्पिटिशन म्हणजे ते असं की एकमेकाला वर चढवण्याचं, मग याचा अर्थ असा नव्हता की त्यांची भांडणं व्हावं, याचा अर्थ की त्या भांडणातून विकास व्हावा। आपलं काय चुकलं, कसं बराबरी करतो, हा करतो तर मी करतो, की बराबरी केल्याने त्याचा विकास होत असतो। तसंच मी आपल्या अध्यक्ष कमिटी सर्व सरांना सांगतो, काही लोक बोलतील, आपण त्याने सुद्धा ठीक आहे, काही असेल होत असेल तर आपण करेक्ट करू, पुढे जाऊ, आणखी बेस्ट करू, एकमेकाला साथ धरून चालू। त्या प्रत्येक गावातला कोणताही व्यक्ती असा नाही की जो शाळेसाठी मदतीसाठी नाही म्हणेल, किंवा हे जे मुलं आई वडिलांनी जे मुलं इथे पाठवले बाहेर, असं तसं म्हणलं की बाहेरचे मुलं सुद्धा या शाळेमध्ये होते आणि हे पुरस्कार भेटणं, नावलौकिक होणं आजपासून तर म्हणजे जेव्हापासून कांबळे साहेब भेटले तेव्हापासून मी गावचं नाव विचारलं तर मी उंच खडकच सांगतो वाकोले, कारण की मला असं वाटायचं उंच खडक नाव कसं सांगावं, पण आता एक असं नाव आहे आपल्या गावचं की ते लक्षात राहण्यासारखं पण आहे आणि सगळ्यांना माहिती पण आहे। कोणी आता नॉर्मल सगळे काही गावांचे नाव असे ते प्रत्येक ठिकाणी, टाकळी झालं, हे झाले बऱ्याच ठिकाणी असे प्रत्येक तालुक्यामध्ये टाकळी, पण उंच खडक हे गाव मला वाटतं भारताच्या नाकात फक्त 2च असेल, एक उंच खडक बुद्रुक आणि एक उंच खडक खुर्द। बाकी आता याच्यानंतर तुम्ही बोलू घ्या, आता पावसाचे वातावरण आहे आणि पुन्हा एकदा मी सर्वांचं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। मला इथे बोलवलं आणि सागरवाणी मला की सांगितलं की मागच्या वर्षी मला 15 ऑगस्ट साठी बोलवण्यात गेलं होतं आणि त्या दिवशी ऑफिसचा सगळा 15 ऑगस्ट मलाच करायचा होता। मी त्यांना म्हटलं आता तरी जाणार, पुढच्या वेळेस मी ऑलरेडी त्यांना सांगून ठेवतो की मी मागच्या वेळेस केले होतो, आता दुसऱ्यांना सांगा। मी ते सांगितलं, सर्व केलं, पण मला असं वाटलं की असं आता इथं लोकांचं कोणी ना कोणी असेल चाललं असेल, माझा येण्याचा प्रोग्राम होता, पण म्हटलं आपण ऑफिसचं करावं नॉर्मल आणि मग इकडे यावं। तर काल यांचा साधारण 3 वाजता फोन आला, म्हणे उद्या तुम्हाला यायचंय। म्हटलं एक विचार केला, म्हटलं ठीक आहे मी प्रयत्न करू। ते म्हणते नाही, मी मागच्या वेळेस शब्द दिला होता। मग मला ते त्यांना म्हटलं मी ऑफिसला सांगतो आणि एक साधारण अर्धा तासात तुम्हाला कन्फर्मेशन देतो। मग मी ते ऑफिसचा प्रोग्राम कॅन्सल केला, दुसऱ्याला सांगितलं करण्यासाठी आणि आज या तुमच्या सर्वांचा विनंतीला मान घेऊन आलेलो आहे आणि तुम्ही मला जो सन्मान केला त्याचा पुनश्च एकदा
आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खमंग, अस्सल आणि चमचमीत चवीचा शोध आता संपलाय. गणोरे पंचक्रोशीतील आणि अकोलेकरांसाठी एक मस्त आणि खास ठिकाण, अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट. शुद्ध शाकाहारी आणि जिभेचे चोचले पुरवणारे मांसाहारी जेवण, तेही पूर्णपणे स्वतंत्र किचन आणि स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह. एवढंच नाही तर तुमच्या खास प्रसंगांना अधिक आनंददायी बनवण्यासाठी आमच्याकडे उपलब्ध आहे 300 लोकांची क्षमता असलेला भव्य बँक्वेट हॉल. साखरपुडा, सुपारी, वाढदिवस, गेट टुगेदर असो किंवा मग डोहाळे जेवण, प्रत्येक कार्यक्रम करा दणक्यात साजरा. मग वाट कसली बघताय? आजच भेट द्या किंवा कॉल करून बुकिंग करा. अन्नदाता व्हेज नॉन व्हेज रेस्टॉरंट, गणोरे. संपर्क करा 70 38 922 922.